द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। डी मार्ट फाउंडेशनच्या 6.5 कोटींच्या मदतीतून साकारले वाडिया हॉस्पिटलचे अत्याधुनिक सर्जिकल युनिट एन भास्करन यांच्या हस्ते लोकार्पण। सोलापुरातील ऐतिहासिक आणि नावाजलेल्या एन वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये डी मार्ट फाउंडेशनच्या 6.5 कोटी रुपयांच्या CSR निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सर्जिकल विभागाचे रविवारी 2 ऑगस्ट डी मार्टचे डायरेक्टर व CEO एन भास्करन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या प्रकल्पांतर्गत 4 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री तसेच सर्जिकल ICU मधील आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत। कार्यक्रमाच्या प्रारंभी वाडिया हॉस्पिटलचे चेअरमन प्रवीण सिंह परदेशी यांच्या हस्ते एन भास्करन यांचा सत्कार करण्यात आला। तसेच डी मार्ट फाउंडेशनचे CSR प्रमुख जयदीप सोमण यांचा सत्कार शिरीष गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना एन भास्करन म्हणाले, ही जबाबदारी डी मार्टने नाही उचलली असती तर इतर कोणीतरी उचलली असती, मात्र या विकासकामाचा भाग होता आले आणि आज येथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे। डॉक्टर हे ईश्वराचेच रूप आहेत। हे हॉस्पिटल अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने विकसित झाले आहे। त्यांनी डी मार्टकडून शिक्षणासह विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये CSR निधीच्या माध्यमातून सातत्याने योगदान दिले जात असल्याचेही सांगितले। CSR प्रमुख जयदीप सोमण यांनी सांगितले की या हॉस्पिटलचे समाजोपयोगी कार्य पाहून आम्ही निधी देण्याचा निर्णय घेतला। अवघ्या 7 महिन्यांत इतक्या दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण झाले, हे पाहून समाधान वाटले। वाडिया हॉस्पिटलचे चेअरमन प्रवीण सिंह परदेशी यांनी डी मार्ट फाउंडेशनचे आभार मानताना सांगितले की त्यांच्या सहकार्यामुळे हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर्स आणि सर्जिकल युनिटसारखा महत्त्वाचा विभाग उभारणे शक्य झाले। समाजातील अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांचे सहकार्य मिळत असून नामवंत व अनुभवी डॉक्टरही या हॉस्पिटलशी जोडले जात आहेत। लवकरच हॉस्पिटलची क्षमता 100 खाटांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। याप्रसंगी डी मार्टचे व्हाईस प्रेसिडेंट उत्तम पाटील, निलेश सांगोडकर, सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा रंजिता चाकोते, वाडिया हॉस्पिटलचे सचिव शिरीष गोडबोले, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष राम रेड्डी, गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सदस्य तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवाव्रती तृप्ती बापट यांनी केले, तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल यांनी उपस्थितांचे आभार मानले। सहसंपादक अजमेर शेख।